विकी दादाच्या मॅनेजमेंटच्या, निलेश दादाच्या मॅनेजमेंटच्या, आमच्या राहुल पप्पूच्या आणि किरण दादाच्या आणि सुनील ओढे यांच्या मॅनेजमेंटच्या, दमदार मॅनेजमेंटच्या वतीनं अभिनंदन त्या ठिकाणी. यावेळेस त्या ठिकाणी बघावं लागेल, उंची खूप त्या ठिकाणी. आदित्य येत आहेत चेंडू खाली, जिथे आदित्य तिथे चूक होत नसते हे बघायला मिळालं. उंची खूप चांगलं केलं आणि झेल चांगला टिपला. अगदी प्रवीणनं सुद्धा आदित्यचं कौतुक केलं त्या ठिकाणी या जजमेंटसाठी. विकेट मिळवलंय त्या ठिकाणी आणि अगदीच विचार केला अभि यावेळेस चांगलं कमबॅक केलंय. पहिलं षटक महागडे ठरलंय, इथे मात्र महत्वाचं अंकुशचं विकेट मिळवलंय. अगदी अभिकडे वेग, प्रचंड वेग. अगदी वेगाचा जर विचार केला तर या खेळाडूचा या स्पर्धेत तरी नंबर 1 ला नाव राहील. त्यानंतर नाव वेगाच्या बाबतीत विचार केला तर किरण खोडेचं त्या ठिकाणी नाव त्या ठिकाणी येईल, कारण सध्या तरी आलाय बॅटिंग मार्क वरती, कारण गोलंदाजीत वेग किरणकडे सुद्धा भरपूर. परंतु अभि टॉपर वेगाचा विचार, मी विवेक सांगतोय त्या ठिकाणी, वेगाचा विचार केला तर अभिकडे प्रचंड वेग. नेक्स्ट बॉलला पूर्वतयारी करतायत अभि इथे. वॉट डिलेव्हरी, सबमरीन डिलेव्हरी त्या ठिकाणी हाताळली. बीट झालेत, कारण किरण तेवढेही त्या ठिकाणी साधे सोपे प्लेयर्स नाही, बॅटर्स नाही, त्याला बीट केलंय. म्हणजे अगदी चांगल्या लेंथ वरती चेंडूला ठेवलंय अभिनं. डॉट चेंडू त्या ठिकाणी लागला गेला. नव्यानं त्या ठिकाणी अभि बॉलिंग ट्रॅक वरती तयार होता. एक मोठं रनअप, जेव्हा रनअप मोठं असतं तेव्हा त्या ठिकाणी अगदी जितक्या वेगाचा हाताळायचा एवढी एनर्जी त्या ठिकाणी येत असते गोलंदाजाकडे. प्रामुख्याने ते प्रत्येकाला जमत नाही. जो वेगवान गोलंदाज असतो त्यालाच त्या ठिकाणी ते जमतं. बघावं लागेल कुठला अडथळा होता. नव्यानं त्या ठिकाणी अभि बॉलिंग ट्रॅक वरती त्या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत. यावेळेस बॅटची कडा आणि अभिचा वेग बघा, वेगानं केवळ बॅटची कडा लागली आणि चेंडू अगदी डोळ्याची पापणी हलो ना हलो निघून सीमारेषा बाहेर गेला. 4 चौकार. 29 आकड्यावरती धावफलक पुढे सरकतोय. तिसरं षटक प्रगती पथावरती. हरीशनं मध्यम गतीनं हाताळलं, मात्र कार्य चांगलं केलं. मात्र इथे त्या ठिकाणी अगदी वेगाला केवळ एज लागलं, कारण आउटफील्ड तर फास्ट आहे या मैदानाचं. त्या अनुषंगानं वेगाबरोबर नियंत्रण सुद्धा मिळवावं लागेल गोलंदाजाला. पहिल्या सेमी फायनलिस्ट आपण बघतोय गल्ली बॉयज दुगाव संघाला. अगदी पहिला मॅच जिंकला आणि सेमी फायनल मध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलाय गल्ली बॉयज दुगावनं. बघावं लागेल दुसरा संघ त्या ठिकाणी कुठला पुढे येतोय, महादेवपूर की गडदवाडी, गडदवाडी की महादेवपूर. आणि अगदीच त्या ठिकाणी निलेश दादांवरती, त्यांच्या मॅनेजमेंट वरती प्रेम करणारी माणसं, संदीप भाऊ गायकर साहेबांचं त्यांचंही आगमन झालंय. त्यांचंही अगदी त्यांच्या मॅनेजमेंटच्या वतीनं खूप खूप अभिनंदन, वेलकम, सुस्वागतम. कारण मित्रांनो, अनेक पंचक्रोशीतील मंडळी त्या ठिकाणी आजच्या दिवसात जोडली जाईल. म्हणतात ना त्या ठिकाणी, रास्ते की धूल को गुलाल कर दिया, भक्ति की शक्ति ने कमाल कर दिया. प्रतियोगिता में पधारे मान्यवरों को नमन है, क्योंकि आपके आने से हमारा आंगन माला माल हो गया. यावेळेस स्क्वेअर पॉइंटला किरणचा तडाखा, अगदी चेंडू निघून जाईल त्या ठिकाणी सीमा पार. 4 चौकार. तेवढं अभिसाठी सोपं राहणार नाहीये, कारण किरण मॅच्युअर क्रिकेट त्यानं सुद्धा खेळलाय. अगदी ओपनचा फॉर्मॅट त्यानं सुद्धा खेळलाय.
स्ट्रायकर 11 गिरणारे आणि 7 स्टार दिंडोरी. पुढचा मॅच आपला राहील. फर्स्ट इनिंगला टॉस होईल. अलगद टॅप केले चेंडूला. फील्ड केलं जात आहे. सिंगल येते त्या ठिकाणी. एका धावेची भर पडेल. 3 ओव्हर झाल्यात. 38 लागल्यात धावपलकावरती.